मोवाड येथे आयोजित कावड यात्रा ही सध्या नवीन मोवाड गावातून भ्रमण करून जुन्या मोवाडामध्ये प्रवेश करत आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने शिवभक्त या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। चला चला भाऊ, लवकर लवकर चला बरं, भरपूर उशीर झालेला आहे। चला चला लवकर चला। जुने मोवाड येथे सध्या दुर्गा मंदिर, विठ्ठल मंदिर, शिव मंदिर या सर्व मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झालेले आहे। अगदी वर्धा नदीच्या काठावर वसलेले हे जुने मोवाड येथील नागरिकांच्या आठवणीचे एक प्रतीक आहे। गावात कुठलाही धार्मिक कार्यक्रम असला की जुन्या वस्तीत गावकरी नक्की येतात। नदीच्या काठावर असलेल्या निंबाच्या भल्या मोठ्या झाडाजवळ सध्या कावड यात्रा पोहोचलेली आहे। यात्रेत सर्व शिवभक्त आणि सर्व शिवभक्तांसाठी आयोजकाकडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। महिला मंडळ आनंदाने पारंपरिक नृत्य करताना आपल्याला दिसत आहे। कावड यात्री कावड घेऊन सध्या शिव मंदिराकडे प्रस्थान करत आहे। एक श्रद्धेचं आस्थेचं प्रतीक असलेलं जुन्या मोवाडातील हे शिव मंदिराकडे कावड घेऊन तेथे विधिवत पूजा अर्चना घेणार आहेत। चला भाऊ चला, लवकर लवकर चला, उशीर होत आहे। या जुन्या वस्तीसोबत जुळलेले मोवाडवासियांचे एक सर्वात मोठा इतिहास या ठिकाणी आहे। समोर तुम्हाला वर्धा नदी दिसत आहे। वर्धा नदीच्या काठावर असलेलं हे निंबाचं झाड त्या इतिहासाचे साक्षी आहे। जेव्हा जेव्हा गावात कुठलाही धार्मिक कार्यक्रम होतो तेव्हा
गावकरी नक्की या जुन्या मोवाडामध्ये भेट देतात. शिवमंदिरात कावड यात्री यांनी प्रवेश केलेला आहे आणि थोड्याच वेळात पूजा सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे आयोजकातर्फे वार्ड नंबर 12 येथील शिवमंदिर हनुमान मंदिर येथे महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे आणि अशा रीतीने खूप छान पद्धतीने मोवाड येथे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.